तर 16 सप्टेंबरला एंड झालेलं होतं कारागृहाचं ग्राउंड. त्यामुळं 93,000 प्लस मुलांचं जे काही मार्क, त्याचे काही जे इव्हेंट असतात, 3 इव्हेंट, 1600 मीटर शॉर्टपुट असेल आणि 100 मीटरचे इव्हेंट, या तिन्ही इव्हेंटचे मार्क भरून ओव्हरऑल टोटल टॅली करून मार्क भरणे आणि एकंदरीत कट ऑफ तयार करणं. 93,000 मुलं आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळं थोडंसं मागं पुढे ही लिस्ट लागण्याची शक्यता जोरात लक्षात ठेवायचं. एकाच वेळी 3 घटकाचे कट ऑफ लागू शकणार नाहीत. फक्त 1-2 दिवस मागं पुढे किंवा पहिल्या दिवशी 1-2 लागतील, दुसऱ्या दिवशी 1-2 लागतील, अशा पद्धतीने किंवा थोड्या थोड्या वेळानं हे जे कट ऑफ आहेत ऑफिशियल, लक्षात ठेवायचं 3 घटकाचे, शिपाई, कारागृह आणि बॅट्समन हे 3च राहिलेत. त्याच पद्धतीनं कौशल्य चाचणीबाबत जे काही कट ऑफ लागलेले ते आधीच पोस्ट झालेले तुम्हाला. अशा पद्धतीनं जे काही मुंबईचं कट ऑफ आहे ते येणाऱ्या ह्या 25 तारखे त्या 27 तारखे दरम्यान लागण्याची शक्यता जोरात आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुमचे जे प्रश्न होते की सर कौशल्य चाचणी कधी होईल किंवा जे काही कट ऑफ आहेत उर्वरित 3 घटकांचे, त्याची